नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, उद्या 24 ऑक्टोबर गुरुवार. खरं तर उद्या असणारा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे. बघा, जेवढेही नक्षत्र येतात त्यापैकी काही नक्षत्र हे सेवा, उपाय, व्रत, वैकल्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. त्यापैकीच पुष्य नक्षत्र हे शुभ वस्तूंची खरेदी करण्यासाठी, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, घरामध्ये सोने, चांदी यांसारख्या लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या वस्तूंची घरात खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. ज्याही पुष्य नक्षत्रावरती गुरुवार येतो किंवा ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तर त्या दिवशी आपण गुरुपुष्यामृत योग साजरा करत असतो आणि हा योग अत्यंत शुभ मानला जातो. उद्या 24 ऑक्टोबरला बरोबर हा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. त्यामुळे या योगावर आपल्याला काही विशेष सेवा करायची आहे. यापैकीच एक अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाची असणारी सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. उद्या गुरुपुष्यामृत योगावर फक्त या एका झाडाचं पान तुम्हाला आपल्या घरात आणायचं आहे आणि या झाडाचं पान घरात आणून तुम्हाला ते अभिमंत्रित करून आपल्या घरात स्थापन करायचं आहे. सोन्यापेक्षाही चांदीपेक्षाही मौल्यवान असणारं हे पान जर उद्या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही आपल्या घरात आणलं तर आपल्या घरात अखंड स्वरूपाने लक्ष्मीची प्राप्ती होईल. घरामध्ये नेहमीच माता लक्ष्मी खेळती राहील. घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आणि गरिबी आहे ही कुठेतरी कमी होत जाईल. तुमच्या मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छांची पूर्तता होईल. जोपर्यंत हे पान तुमच्या घरात आहे तोपर्यंत तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील. सगळ्यात पहिले तुम्हाला उद्या लवकर उठायचं आहे, कारण उद्या गुरुपुष्यामृत योग आहे आणि त्यामुळे अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व आहे. सकाळी लवकर उठून स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे. धार्मिक स्थळ जवळ असेल तर आवर्जून तिथे जा. नाही तर आपल्या घरीमध्ये जे अंघोळीचं पाणी आहे त्यामध्ये 1 चिमूटभर हळद, 1 चिमूटभर पांढरे तीळ, गंगाजल आणि थोडंसं गोमूत्र घालून या पाण्याने स्नान करा. या पाण्याने जरी तुम्ही उद्याच्या दिवशी स्नान केलं तरी धार्मिक स्थळी जाऊन जे स्नान करतो त्याचं पुण्य तुम्हाला लाभेल. यानंतर दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये तुम्हाला हळद मिश्रित पाणी शिंपडायचं आहे. हळद ही माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे आणि जर पुष्य नक्षत्रावरती हळदीचं पाणी तुम्ही घरात शिंपडलं तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचून येते. माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते. त्यानंतरची तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या आपल्याला तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा, जर पुष्य नक्षत्रावरती तुळशी समोर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावलात तर घरातील गरिबी आणि दारिद्र्य कमी होते. घरामध्ये अखंड लक्ष्मी प्रसन्न राहते आणि तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता येते. त्यानंतर आपल्याला घरातील जो आपला उंबरठा असतो त्याला हळदीचं लेपन करायचं आहे. नित्यसेवा आपल्या ज्या काही असतील त्या सगळ्या करून त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता या उपायासाठी आपल्याला जे झाड अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे औदुंबराचं झाड. बघा, औदुंबराच्या झाडावरती माता लक्ष्मीचा वास असतो. औदुंबराच्या झाडावरती भगवान श्री विष्णूंचा वास असतो. या झाडावरती दैवी तत्व असतं आणि त्यामुळेच या झाडाला कामधेनूचं झाड असेही म्हटलं जातं. या झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे. जेव्हा तुम्ही या झाडाचं पान उद्या तोडाल, लक्षात ठेवा त्या अगोदर तुम्हाला एक क्रिया करायची आहे. त्यासाठी 1 लोटाभर पाणी आणि उदबत्ती घेऊन त्या झाडाजवळ जायचं आहे. लोटाभर पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्या झाडाची माफी मागायची आहे. हळदी कुंकू अर्पण करून तिथे उदबत्ती लावायची आहे.
तुम्ही ज्या गोष्टीसाठी किंवा ज्या उपायासाठी ते पान तोडणार आहात ते त्या झाडाला सांगायचं आहे. त्यानंतर ते पान तोडून त्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मग त्यानंतर त्या झाडाचं पान आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे. हे पान आपल्या घरी आणल्यानंतर ते एका ताम्हणात किंवा एका प्लेटमध्ये ठेवून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. यानंतर या पानावरती हळदीने, फक्त हळद, एक चिमूटभर पाणी आणि त्या हळदीने तुम्हाला त्या पानावर तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा एका शब्दात लिहायची आहे. जी पण इच्छा असेल ती इच्छा लिहून झाली की त्यानंतर त्या इच्छेवर थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू, थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्या पानाला धूप दीप ओवाळायचा आहे. खरं तर जेव्हा हे पान तुम्ही घरात आणाल, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. जसं त्यावरती तुम्ही इच्छा लिहून त्या पानाची पूजा कराल, तुमची इच्छा त्यामध्ये व्यक्त कराल, तेव्हा माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल आणि तेव्हा तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल तर ती इच्छा माता लक्ष्मी आवर्जून पूर्ण करेल. आता यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये 7 लवंगा घ्यायच्या आहेत. उजव्या हातातील 3 बोटांमध्ये 1 लवंग घ्यायचा आहे. तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि इच्छा व्यक्त करून माता लक्ष्मीचं स्मरण करून ही लवंग त्या पानावरती अर्पण करायची आहे. अशा घेतलेल्या 7च्या 7ही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या औदुंबराच्या पानावरती अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर एक संध्याकाळपर्यंत म्हणजे 5 ते 5:30 पर्यंत हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. त्यानंतर हे पान त्यावरती ठेवलेले लवंग, हळदी, कुंकू, अक्षदा हे सगळं त्या पानासकट व्यवस्थित उचलायचं आहे. एका फडक्यामध्ये लाल असेल, पिवळं असेल किंवा मग हिरवं असेल तर त्या कापडामध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. त्याला घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे. आता तयार झालेली ही पोटली घेऊन कुठल्याही औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. आता जिथून तुम्ही हे पान तोडून आणलेलं आहे त्या औदुंबराजवळ गेलात तरीही चालेल किंवा त्यापेक्षाही एखादं औदुंबराचं झाड अजून जवळ असेल, तुम्ही त्या झाडाजवळ गेलात तरीही चालेल. पुन्हा एकदा औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आणि त्याची एखादी मोठी जाडसर फांदी असेल तर त्या फांदीमध्ये ही पोटली अटकवायची आहे. त्या झाडाला पुन्हा एकदा आपली इच्छा सांगायची आहे. त्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्या झाडाजवळून थोडीशी माती आपल्या घरी आणायची आहे. घरी आणलेली ही माती तुम्हाला एका कापडात बांधून आपल्या देवघरात ठेवायची आहे. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत ही माती देवघरातच ठेवायची. दररोज या मातीची म्हणजे त्या कापडामध्ये बांधलेल्या या मातीची दररोज पूजा करायची, धूप दीप ओवाळायचं. लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचं स्वरूप असणारी ही माती तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण करेल, घरातील दारिद्र्य संपवेल, घरातील गरिबी हटवेल आणि तुमच्या घरामध्ये सौभाग्याची प्राप्ती करेल. ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर यांची भरभराट व्हायला सुरुवात होईल, ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल, त्या दिवशी ही माती आपल्या देवघरातून बाहेर काढायची आणि त्याच औदुंबराच्या झाडाजवळ ठेवून यायची. खूप सिद्ध उपाय आहे, अत्यंत प्रभावी उपाय आहे. उद्या गुरुपुष्यामृत योगावर करावायचा हा विशेष उपाय आहे. प्रत्येकाने नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.